महाविकास आघाडी एकजूट ठेवण्यासाठी काँग्रेस आता पुढाकार घेईल। काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतील। महाविकास आघाडीला एकजूट ठेवण्यासाठी काँग्रेस पक्ष पुढाकार घेणार आहे। काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतील। तर येत्या काही आठवड्यामध्ये काँग्रेस नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा देखील करणार आहे। तर काँग्रेसचे हे नेते आता महाविकास आघाडीसाठी प्रयत्न करणार असल्याचं कळतंय। महाविकास आघाडीला एकजूट ठेवण्यासाठी काँग्रेसच्या वतीने हा पुढाकार आता घेतला जातोय। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्याशी थेट जोडले जातात। या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपण स्वप्नील यांच्याकडून घेऊया। स्वप्नील, महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी फूट पडली अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे। अनेक नेते एकमेकांवर नाराज असल्याचं देखील सातत्याने बोललं जातंय। मात्र या सगळ्यामध्ये सुवर्णमध्य काढण्यासाठी आता काँग्रेसनं पुढाकार घेतलेला आहे। काँग्रेस आता महाविकास आघाडीमध्ये समन्वयाची भूमिका आणि काही महत्त्वाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन हे सगळं एकजूट टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं कळतंय। अधिकचे अपडेट नेमके काय आहे? शुभम, नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत। मात्र महाविकास आघाडीमध्ये अद्यापही एक वाक्यता नाही। विधानसभा निवडणुकीनंतर अनेक आरोप प्रत्यारोप हे महाविकास आघाडीमध्ये झाले। त्यानंतर एकूणच महाविकास आघाडीमध्ये अबोला निर्माण झालेला आहे। आता हा अबोला मिटवण्यासाठी आणि पुन्हा एकत्र येण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आता महाविकास आघाडीमध्ये आहे। मात्र काँग्रेसकडून हा पुढाकार घेण्यात येणार आहे। काँग्रेसकडून महाविकास आघाडीतील जे घटक पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट आणि दुसरं म्हणजे उद्धव ठाकरे यांचा गट, या दोघांशीही ते चर्चा करणार आहेत। यामध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत, मग विजय वडेट्टीवार असतील, बाळासाहेब थोरात असतील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ असतील, तसेच आणखी जे काही नेते आहेत काँग्रेसच्या वरच्या फळीतले नेते ते सुद्धा या शिष्टमंडळात असेल। आणि एकूणच भेटीगाठी झाल्यावरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी चर्चेला सुरुवात होईल। सध्या तरी एकला चरोचा नारा अनेक पदाधिकाऱ्यांकडनं आणि कार्यकर्त्यांकडनं घेतला जातोय। मात्र महाविकास आघाडीच्या या तिन्ही नेत्यांमध्ये जेव्हा चर्चा होईल तेव्हा नक्की यामध्ये काय चित्र पाहता येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। शुभम, अगदी स्वप्नील, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।